विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फर्स्ट इयर बी फार्मसी आणि फार्मडीची ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि कॅप राऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजेच कॉलेज निवड प्रक्रिया दिनांक 5 ऑक्टोबर पासून सुरू होते. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या अगोदर फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट नंबर बघून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेजेसची चॉईस कोड लिस्ट म्हणजेच कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचा चॉईस कोड असतो, तो चॉईस कोड बघणं अत्यंत महत्वाचं आहे. तो कॅप राऊंड 1 पहिली फेरी दिनांक 5, 6 आणि 7 ऑक्टोबर ह्या दरम्यान होत आहे आणि अत्यंत महत्वाचं फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना जो ऍप्लिकेशन आयडी असतो किंवा जो फॉर्म भरताना तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी मिळालेला आहे तो आयडी आणि तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्या विद्यार्थ्याला OTP गेल्याशिवाय तो फॉर्म कन्फर्म होत नाही. फॉर्म कन्फर्म करताना अत्यंत महत्वाचं काळजीपूर्वक ऐका, फॉर्म कन्फर्म करत असताना तुम्हाला तो OTP टाकावा लागतो. त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे हेही ह्या व्हिडिओ तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. तुम्हाला कमीत कमी एक कॉलेज आणि जास्तीत जास्त 300 कॉलेजेस निवडायची पात्रता मान्यता आहे. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक कॉलेज ते 300 कॉलेजेस मिळवू शकता, 300 कॉलेजेस घेऊ शकता आणि त्यानंतर कॉलेजेस टाकताना मात्र तुम्ही ज्या कॉलेजला जायला इच्छुक आहात त्याच कॉलेजचा चॉईस कोड टाकायला प्रयत्न करा. जसं की तुमच्या घराजवळ एखादं कॉलेज असेल आणि तुम्ही ऑलरेडी त्या कॉलेजवरती जाऊन माहिती घेतलेली असेल, तुम्हाला वाटतं की ह्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्याच कॉलेजचा चॉईस कोड टाका. पण तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कॉलेजवरती घ्यायचं असेल तर त्या कॉलेजचा चॉईस कोड टाकणं गरजेचं असतं आणि तो चॉईस कोडचा नंबर पण तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला दिसतो. आणि पुन्हा जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रभर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ट्राय करत असतील, मग त्यामध्ये दुसरं कोणतंही कॉलेज असेल किंवा एखादं स्पेसिफिक कॉलेज त्याचं मेरिट पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. मेरिट बघून लिस्ट बनवा आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म घ्या. फायनल मेरिट लिस्ट बघण्यासाठी या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये फायनल मेरिट स्टेटस ऑप्शन आहे. त्या ऑप्शन मध्ये गेल्यावर तुम्ही या सूचना वाचू शकताय आणि या ठिकाणी ऍप्लिकेशन आयडी टाकायचा, जन्मतारीख टाकायचा आहे आणि सबमिट करून तुमचा नंबर जो आहे फायनल मेरिट लिस्ट नंबर तुम्ही बघून घ्या, कॉलेजची लिस्ट बनवून घ्या आणि मग ऑप्शन फॉर्म भरायला घ्या. अत्यंत महत्वाचं पुन्हा एकदा मी सांगतोय, फॉर्म भरताना ऑप्शनचा चॉईस जो आहे कॉलेजचा चॉईस व्यवस्थित टाका. एकदा OTP टाकून फॉर्म कन्फर्म केला तर परत तुम्हाला त्या ठिकाणी काही चेंज करता येत नाही आणि त्या पुढचं लाईव्ह डेमो मी लवकरच ह्या युट्यूब चॅनलमध्ये टाकायचा प्रयत्न करेन. तर चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.